पंजाब हरियाणा सीमेवरील शेतकरी 6 मार्चला दिल्लीमध्ये कूच करणार आहेत। 6 मार्चला दिल्ली जाण्याचा आंदोलक शेतकऱ्यांनी निर्णय घेतलाय, तर 10 मार्चला देशभरातील रेल्वे रोखण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे। भटिंडामध्ये जी बैठक झाली त्याच्यामध्ये शेतकरी संघटनांकडून हा निर्णय घेतला गेलाय असं समजतंय। 10 मार्चला संपूर्ण देशभरात रेल्वे रोको करण्याचा देखील त्यांनी इशारा दिलेला आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊया। शिवाजी, काय नेमके तपशील आहेत याबाबतचे? शेतकरी संघटनांचा निर्णय झाला असला तरी मधल्या काळात आता पुन्हा काही शिष्टमंडळासोबतची बैठक आहे का ज्यातून तोडगा निघू शकतो? शेतकरी आंदोलनाला 12 फेब्रुवारीला सुरुवात झालेली आहे। शेतकरी दिल्लीकडे येण्यासाठी निघाले होते, मात्र दिल्लीत येताना त्यांना पंजाब हरियाणाच्या खरोर आणि शंभरी बॉर्डरवरती अडवण्यात आलेला आहे। त्या बॉर्डरवरती अडवण्यात आल्यानंतर मधल्या काही दिवसांमध्ये अनेकदा हिंसक घटना समोर आलेल्या, खास करून 21 फेब्रुवारीला झालेल्या घटनेनंतर शेतकरी आंदोलक जे आहेत ते अत्यंत संतप्त आहेत। मात्र शेतकऱ्यांचा मृत्यू होत असल्यानं त्यांनी वेगळी स्ट्रॅटेजी आखण्याचा निर्णय घेतलेला आहे। ट्रॅक्टर घेऊन दिल्लीकडे येण्याची घोषणा करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता पायी किंवा ट्रेनने येण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे 6 मार्चला जर हरियाणा आणि पंजाबच्या शेतकऱ्याला येता येत नसेल तर इतर राज्यातील नेत्यांनी पायी दिल्लीला यावं अशा सूचना ज्या आहेत ते शेतकरी नेत्यांना दिलेल्या आहे। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर संयुक्त किसान मोर्चानी देखील या सगळ्या याच्यामध्ये हिरारीने भाग घेत आता 12 ते 4 या वेळेत 10 मार्चला देशात रेल रोको आंदोलन करण्याची घोषणा दिलेली आहे आणि 14 मार्चला राजधानी दिल्लीतील एक मोठा महापंचायत घेण्याची घोषणा शेतकऱ्यांनी केलेली आहे। दुसरीकडे 21 फेब्रुवारीच्या हिंसाचारामध्ये शुभंकर सिंगच्या मृत्यूने शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप आहे। मात्र त्यांच्या डोक्यामध्ये पोस्टमॉर्टम केल्यानंतर धातूचे तुकडे सापडल्यामुळे शेतकऱ्यांना गोळ्या झाडण्यात आल्या का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। त्यामुळं आता शेतकरी आंदोलनामध्ये मोठा रोष आहे, मात्र शेतकरी आपल्या मागण्या या अहिंसक मार्गाने सरकारसमोर मांडण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। जी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।